महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे। राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे। आता मानखटाव विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येते। अखेर मानखटावमध्ये दोन भावांमधला संघर्ष मिटला असून जयकुमार गोरे यांना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे संपूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत। मानखटाव विधानसभा मतदारसंघात साधारण 15 ते 20 वर्ष दोन भावांमधला संघर्ष वारंवार पाहायला मिळतोय। जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे असा हा संघर्ष आजपर्यंत या मतदारसंघानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय। परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आता जयकुमार गोरे यांना आमदार करण्यासाठी शेखर गोरे संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा शेखर गोरे यांनी दिला होता। त्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका जाहीर केली नव्हती, परंतु कुळकजाई येथे मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत अखेर शेखर गोरे यांनी त्यांचे बंधू जयकुमार गोरे यांचे विधानसभेला काम करणार असल्याचे जाहीर केले। तसेच खटाव तालुक्यातून विरोधी उमेदवार प्रभाकर घाडगे यांनी एक जरी मत जास्त घेतले तरी शेखर गोरे राजकीय संन्यास घेईल असेही शेखर गोरे यांनी म्हटले आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।